त्यांनी असं वारंवार असे देखील त्यांनी उल्लेख केलेले की या ठिकाणी ते हजर नाहीत, हजर नाहीत. पण त्याचे असं काही आहे का की तुम्ही समजा ॲब्सेंटी वगैरे काही झाली काही? काही सर स्पष्ट. हो का, हे धस हरामखोर धस. हे नेसते हप्त्यावर पडलेले लोक आहेत बघा हे. बोलायचं नाही. म्हणजे कुणी वेळेवर कुणी काय करावं हा त्याच्या प्रवृत्तीचा विषय आहे. बरोबर आहे. नाही, नाही, नाही. डायरेक्ट आपल्या कार्यालय समोर येऊन असं त्यांनी बोलले. सामाजिक कार्यकर्ते हो. मग एकदम असं काय एकदम इतकं असं काय घडलं की डायरेक्ट ते नाही, तुम्हाला मला असे हराम काही- हे असं तुम्ही म्हणण्यात त्यांना आलं? विचारू शकता, हे मला नाही सांगता येणार त्याच्यावर. म्हणजे डायरेक्ट गोले साहेबांनाच मी या संदर्भात मुलाखत घेऊ. ओके. नाही असं काही तुमचं काही घडलंय का सर की एक काही त्यांच्या कामाबद्दल म्हणा काहीच या नाही, काहीच नाही. या तुमच्या कामावर काहीतरी नाराज वगैरे काही? काहीच विषय नाही. काहीच नाही. तरी पण ते समजा असं या त्यांना पद्धतीने विचारू शकता. त्यांनी असं वारंवार असे देखील त्यांनी उल्लेख केलेले की या ठिकाणी ते हजर नाहीत, हजर नाहीत. पण त्याचे असं काही आहे का की तुम्ही समजा ॲब्सेंटी वगैरे काही झाली काही? मग सर स्पष्ट. माझं ते तर हां. विनंती आहे की याच्या बाबतीत कार्यालय प्रमुख आपल्याला उत्तर देतील. ठीक आहे. काय ठीक आहे. कामाचं. चालेल. ओके. आपण माजलगाव शहरामधील सध्या आता तहसील कार्यालयामध्ये आपण आलेलो होतो आणि आपल्या समोरच नायब तहसीलदार धस साहेब होते आणि त्यांची मागं जे झालेलं आहे त्याबाबत आपण त्यांची मुलाखत घेतलेली आहे. त्यांनी कसल्याही प्रकारचे आपल्याला उत्तर दिलेले नाहीत. या ठिकाणी बघू शकता की आपण सध्या माजलगाव तहसील कार्यालयामध्ये आपण आलेलो आहोत.